नमस्कार. मी प्राध्यापक सतीश पवार, अकॅडमिक डायरेक्टर श्री विद्या आराधना अकॅडमी. 2025चा नीटचा रिझल्ट लागलेला आहे. पालकांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये असणारी संभ्रमाची स्थिती आजही शांत नाही होऊ शकलेली. श्री विद्या आराधना अकॅडमी 2 जून 2021ला स्थापना झालेली श्री संजय लड्डा सर आणि मी आम्ही दोघांनी मिळून स्थापन केलेली ही अकॅडमी 4थ्याच वर्षामध्ये ज्यावेळेला नीटचा रिझल्ट जेव्हा देते त्यावेळेला जवळपास 450 ते 450 विद्यार्थी या अकॅडमीचे MBBSला लागत आहेत. एवढी काठिण्य पातळी अधिक असताना सुद्धा प्रश्नपत्रिकेची परीक्षेची तरी देखील एवढा ह्यूज रिझल्ट अगदी या अकॅडमीच्या 4थ्या वर्षीमध्ये आपण दिलेला आहे. 2025चा पेपर नीटचा पेपर संपवून त्यानंतर 14 जून 2025ला त्याचा रिझल्ट लागूनही अद्यापही विद्यार्थी आणि पालक संभ्रमा अवस्थेमध्ये आहेत, कन्फ्युजनमध्ये आहेत की नेमकं करायचंय काय. आणि त्यामुळंच हा एक छोटासा प्रयत्न आहे, तुमच्या मनातली संभ्रमावस्था कुठेतरी कमी करता येते का यासाठी मी प्रयत्न करतो. यासाठीचा हा व्हिडिओ आहे. विद्यार्थी मित्रांनो आणि पालक बंधू भगिनी, आपण 2025-2024 या 2 नीट परीक्षांना ज्या वेळेला कंपेअर करतो त्यावेळेला आमच्या असं लक्षामध्ये येतं की 2024 मध्ये मार्क्स खूप जास्त स्वरूपामध्ये होते, तर 2025 मध्ये मार्क्स घटले. आपली गफलत काय होती, आपण या परीक्षेकडे फक्त मार्कांच्या स्वरूपामध्ये पाहतोय. आपण या परीक्षेकडे त्या मार्कांच्या आधारे मिळालेल्या रँक्सकडे पाहतच नाही. सर्वसाधारणपणाने 596, 597, 598 हा जो 2024चा सेमी गव्हर्नमेंटचा महाराष्ट्रामधला जो कट ऑफ होता तो यावर्षी ॲव्हरेजली 500 ते 505 470 ते 475 मार्कांच्या दरम्यान कुठेतरी येऊ शकतोय. आणि गव्हर्नमेंटमध्ये 500 ते 505, 503, 504 मार्काच्या दरम्यान कुठेतरी राहते. मला आताही असं वाटतं, रिझल्ट लागून साधारणपणाने 6 ते 7 दिवस झाल्यानंतर सुद्धा मला असं वाटतं, मी अनेक काउन्सिलरकडं, चांगल्या काउन्सिलर्सकडं ज्या वेळेला संवाद साधतो त्यांच्याकडं झालेले रजिस्ट्रेशन्स पाहतो, ऑल इंडिया रँकची स्थिती आणि महाराष्ट्रामधल्या रँकची स्थिती बऱ्यापैकी डिफरंट असणार आहे, वेगळी असणार आहे. तुलनेनं महाराष्ट्राचं मेरिट थोडंसं कमी राहू शकतं. आणि म्हणून हे जे अनेक जण प्रेडिक्ट करतायत 475 वगैरे, स्टील आय बिलीव्ह की 465च्या आसपास कुठंतरी 10-5 मार्कांना आणखी मेरिट सेमी गव्हर्नमेंटच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रामधलं कमी होऊ शकतं. 10 मार्कांना तर 100% कमी होऊ शकतं. त्यामुळं विद्यार्थी मित्रांनी आणि पालकांनी अचंबित होण्याची किंवा असं काय होणार आहे काय नाही होणार आहे ह्या विनाकारण गोंधळामध्ये पडण्याची गरज नाहीये. हे एक. दुसरं असं की जर समजा तुम्हाला खात्री नसेल, आपण 465 460 मार्कावरती आहोत आणि काय करायचं हेच समजत नाहीये, म्हणजे रिपीट करायचं की आपला नंबर लागतोय, हा जो गोंधळ असेल तर एक साधं सूत्र, साधा फॉर्म्युला मी आपल्याला सांगतो. जर तुम्हाला रिपीट करायचं असेल, जर MBBSला नंबर नाही लागत म्हणून, तर सरळ सरळ जिथे तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे, म्हणजे ज्या अकॅडमीमध्ये रिपीटसाठी प्रवेश घ्यायचा किंवा त्याची तयारी सुरुवात करायची, पुढच्या वर्षीच्या 2026च्या नीटची तयारीला सुरुवात करायची, ती तुम्ही सुरुवात करा. महिना 1.5 महिना ॲडिशनली अभ्यास केल्यामुळं काही फरक पडणार नाही. हा एक विषय आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की जे विद्यार्थी साधारणपणाने 420, 418, 450 पासून ते 450, 460च्या दरम्यान अडकलेले आहेत किंवा तिथं त्यांचा स्कोर कुठंतरी स्टक झालेला आहे, असे विद्यार्थी खऱ्या अर्थानं प्रॉब्लेममध्ये आहेत आणि त्यांना समजतच नाहीये. तिथं मी 2 ग्रुप करतोय. एक, नीट 2025 पहिल्यांदा दिलेले विद्यार्थी आणि नीट 2025 दुसऱ्यांदा किंवा तिसऱ्यांदा किंवा मल्टिपल टाइम्स दिलेले विद्यार्थी. जर समजा जे विद्यार्थी नीट 2025 पहिल्यांदा दिलेली आहे आणि तुमचे मार्क साधारणपणाने 300 पेक्षा 250, 300 पेक्षा जास्त आहेत, 300, 250 ते 300 पेक्षा जास्तीचे आहेत,
माझं अशा सर्व विद्यार्थ्यांना सांगणं असेल, फ्रेशर विद्यार्थ्यांना, की आपण आणखी एक संधी घ्यायला हरकत नाही. पुढचा मुद्दा असा आहे, ज्या विद्यार्थ्यांचं सेकंड किंवा थर्ड रिपीट झालेलं आहे, त्यातल्या त्यात विशेषतः सेकंड रिपीट झालेलं आहे, असे जे विद्यार्थी आहेत 2024ला जर त्यांनी परीक्षा दिलेली असेल आणि 2025ला जर परीक्षा दिलेली असेल, मार्कांकडे पाहू नका कृपया. रँक जर बऱ्यापैकी इम्प्रोवाइज झालेला असेल, 50,000, 60,000, 40,000 नाही, तर मला असं वाटतं आणि तुम्हाला तुमचं ड्रीम सेटल करायचं नाहीये, म्हणजे कुठल्याही स्वरूपामध्ये BAMS वगैरे किंवा BDS या पद्धतीने विचारच करायचा नाही. न घाबरता पुन्हा एकदा पुढची आणखी एक 2026च्या नीटची संधी आपण घ्यायला हरकत नाही. त्यामुळं माझं आणि तिथे जे पॅनिकनेस आहे, असे जे विद्यार्थी आहेत की जे या पर्टिक्युलर कॅटेगरीमध्ये अडकलेले आहेत, विशेषतः 418, 420, 400 वगैरे मार्क असणारे विद्यार्थी, सर पुढच्या वर्षी प्रश्नपत्रिका अवघड निघाली तर, आताही तुम्ही BAMS ला लागताय. 418 मार्काला आजही तुम्ही सेमी गव्हर्नमेंटलाच आहे. तुमच्याकडं आणि समजा तुम्ही एक चान्स घेतलाय आणि तुम्ही 2026ची एक्झामिनेशन दिली आहे, होऊन काय होणार आहे, तुम्ही थोडीशी रिस्क फॅक्टर थोडा किंचितसा इन्क्रीज करताय. सेमी गव्हर्नमेंट तर पुढच्या वर्षीही साधारणपणे या किंवा 10-5, 10-20 मार्क कमी अधिक असले तरी मिळणार आहे तुम्हाला सेमी गव्हर्नमेंट BAMS. तुमचा प्रॉब्लेम काय? म्हणून विनाकारण घाबरू नका. मला व्यक्तिशः असं वाटतं की अशा विद्यार्थ्यांना रिस्क जरी वाटत असली तरीही विन विन कंडिशन मध्ये तुम्ही असणार आहेत. इफ इन केस यू टेक अ चान्स ऑफ रिपीट, इफ यू टेक अ चान्स ऑफ रिपीट. म्हणून कृपया विद्यार्थी आणि पालकांनी घाबरून न जाता अतिशय शांत चित्ताने, मग मला प्रश्न असाही विचारला जातो की पुढच्या वर्षी पेपर अवघड निघाला तर निघू द्या ना. सचिन तेंडुलकर सुरुवातीला जेव्हा त्यानं क्रिकेट करिअर सुरुवात केलं, ते काय अब्दुल कादीरचं एक्झाम्पल आपल्याला माहिती आहे ना. पाकिस्तानमध्ये पहिल्यांदा खेळण्यासाठी गेला, अब्दुल कादीरनं त्याला चॅलेंज केलं की तू मारून दाखव 6, कारण त्याने आउट केलेलं होतं. गुगली स्पिनर होता अब्दुल कादीर, आउट केलेलं होतं सचिनला. सचिननी खूप वेळ विचार केला आउट झाल्याच्या नंतर, प्रचंड नेट प्रॅक्टिस केली आणि इमिडिएट नेक्स्ट मॅच मध्ये अब्दुल कादीरला सलग 3 बॉलवरती 3 सिक्सेस मारलेले होते. इट्स अ गेम ऑफ प्रॅक्टिस माय डिअर फ्रेंड्स. तुम्ही स्वतःला त्या अतिशय अवघड अशा स्वरूपामधल्या परीक्षा पद्धतीला, आणि तुमच्याकडे जवळपास 10 महिने आहेत ना. माझं तुम्हा सर्वांना एकच म्हणणं असेल, कळकळीचं सांगणं असेल, विनाकारण प्रॉब्लेम मध्ये येऊ नका, विनाकारण कन्फ्युजन मध्ये येऊ नका. स्वतःचं ड्रीम सेटल करणं नॉट अन इझी टास्क. तुम्ही खूप तात्कालिक गोष्टींकडे बघता, कंटेम्पररी गोष्टींकडे बघताय, परंतु डॉक्टर होणं, मग तो BAMS डॉक्टर होणं, BDS डॉक्टर होणं आणि MBBS डॉक्टर होऊन पुढे PG साठी प्रयत्न, ह्याच्यात खूप फरक आहे ना, मोठा डिफरन्स आहे. हे आयुष्यभराची सेटलमेंट आहे. त्याला एखादी परीक्षा अवघड गेली म्हणून जर तुम्ही सेटल करणार असाल, स्वतःला सेटल करणार असाल, तर ही तुमच्यासाठी आयुष्यभरासाठी पश्चातापाची गोष्ट असू शकते. तुम्हाला जो काय निर्णय घ्यायचा, तुम्हाला वाटलं नाही करायचं मला रिपीट, मला काय ठीक आहे BAMS, हे सगळा विचार केल्याच्या नंतर जर तुमची धारणा होत असेल, नाही मला BAMS तर BAMS किंवा दुसरं फील्ड चेंज करून मला दुसरीकडे जायचं, कोई बात नाही, काय हरकत नाही. परंतु भीतीपोटी जर हे करणार असाल की पुढच्या वर्षीचा पेपर अवघड गेला तर, अशी भीती बाळगण्यात काही एक अर्थ नाहीये. कारण तुमच्याकडे 10 महिने असणार आहेत पुढच्या तयारीसाठी, आणि आला तर आला, मग या 10 महिन्यामध्ये आपण त्या पद्धतीने प्रॅक्टिस करणारच आहोत ना. म्हणून जिथं कुठे तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तिथे त्याच्या संदर्भामध्ये, त्या अकॅडमीच्या संदर्भामध्ये, त्या इन्स्टिट्यूटच्या संदर्भामध्ये विचार करा. कारण पुढच्या काही दिवसांमध्ये सगळीकडच्या रिपीटर बॅचची सुरुवात होत आहे. आपण इथं नाही लागला तर मग प्रवेश घेऊन त्याच्यात 2 महिने घालवण्यात काही पॉइंट नाही आहे. आपण सर्वांनी लक्षात घ्या, शुभस्य शीघ्रम. लेट झालाय ना
आपण त्या पद्धतीनं. एक गोष्ट आणखी एक आम्ही लक्षात घेत नाही, या पद्धतीनं जरी समजा पुढच्या वर्षी पेपर काढला, या वर्षी आमच्यापैकी कुणीच, तुम्ही आम्ही कुणीच मेंटली प्रिपेअर्ड नव्हतो या डिफिकल्टी लेवलला. ॲडव्हान्समध्ये आम्ही असतो, जेई मेन्समध्ये आम्ही याच पद्धतीनं प्रिपेअर्ड असतो आणि जेई ॲडव्हान्समध्ये सुद्धा असतो. पुढच्या वर्षीपासून आपल्याला डिफिकल्टी लेवल जर ही असेल क्वेश्चन पेपरची, तर त्याला टॅकल कसं करायचं याचाही सराव श्री विद्याराधना अकॅडमीकडनं आणि बाकीच्या इकडनं कदाचित करून घेतलं जाईल. त्यामुळं मला असं वाटतं की इन्स्टेड ऑफ सेटलिंग युअर ड्रीम फॉर अ ट्रिफलिंग रिझन्स, फॉर मायनर रिझन्स, it is better to face the challenge. Thank you. धन्यवाद.